चला तर आज बनवूया आपण चिकन बिर्याणी। मी घेतलेली आहे आता 1.5 किलो चिकन आणि 1 किलो राईस। तांदूळ घेतलेले आहेत मी बासमती 1 किलो। आणि आता त्याच्यामध्ये लागणारी मी सामग्री आता टाकत आहे। 1 चम्मच 2 चम्मच घेते अद्रक लसणचा पेस्ट। आणि त्याच्यामध्ये टाकते धनिया पावडर 2 चम्मच। दीड किलो असल्यामुळे 2 चम्मच मी धनिया पावडर टाकते। त्याच्यामध्ये टाकते मी पाऊण चम्मच हळद। त्याच्यामध्ये टाकते मिरची पावडर टाकते मी 3 चम्मच टाकते। 3 चम्मच मिरची पावडर टाकते त्याच्यामध्ये। आणि थोडासा गरम मसाला टाकते। आणि थोडं आता दही राहिलेलं आहे, दही टाकायचं आपल्याला। अर्धा पाव दही टाकायचा याच्यामध्ये। 1.5 किलोला अर्धा पाव दही खूप होऊन जाते। आणि त्याच्यामध्ये थोडंसं बिर्याणी मसाला टाकायचा आहे, अर्धाच टाकायचा आहे। आणि त्याच्यामध्ये नमक, चवीनुसार नमक टाकायचं आहे। आणि याला आता मॅश करून 1 तासासाठी आपल्याला मॅरिनेट करायला सोडून द्यायचं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकन। आणि याला आता मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये 1 तासासाठी सोडून द्यायचं आहे। त्याला तर मग आता आपल्याला चिकनमध्ये जे सामग्री मटेरियल लागत आहे ते आता आपण तयार करूया। मी घेतलेले आहेत अर्धा किलो कांदे। अर्धा किलो कांदे जास्तच आहेत। आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते कढईमध्ये। कढई गरम झालेलीच आहे। आता याच्यात तेल टाकते थोडंसं 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये कांदे टाकते बघा। कांदे टाकलेले आहे। त्याच्यानंतर हे टाकते थोडंसं 4-5 कलमी, कर्णफूल 3, 4 मोठी विलायची आणि 9-10 मिरे। त्याच्यानंतर लवंग आहे 8 लवंग आहे आणि 4 ग्रीन हे आहे इलायची आहे, छोटी विलायची आहे। आता हे थोडं मिक्स करते। याच्यामध्ये थोडंसं आपल्याला 1 चम्मच चण्याची डाळ टाकायची आहे छोट्या चम्मचनी। मी आता याच्यात चण्याची डाळ मिक्स केलेली आहे। आणि थोडे ऑप्शनमध्ये थोडंसं टाकायचं, मेथी टाकायची आहे, थोडीशी दाणे। मेथी टाकायची आहे, हे बघा मेथी टाकलेली आहे। आणि छान आता याला कमी आचवर मी आता छान लालसर कांदे झाले पाहिजे। आता लालसर कांदे झाले तर सगळं व्यवस्थित झालं की मग याची पेस्ट तयार करते। आता बघा चला तर मग आता आपली कांदे मसाला छान शिजलेला आहे। आता आपण याच्या मिक्सरमध्ये आता छान पिसून घेऊया। त्याच्यासाठी लागणारे फक्त 2 टमाटर आहे, 1.5 किलो चिकन असल्यामुळे आणि 1 किलो तांदूळ असल्यामुळे। आता पिसून घेऊया। बघा तर मित्रांनो किती छान मसाला तयार झालेला आहे। वा, कलर आलेला आहे। आणि 2 टमाटर घेतलेले आहेत। आता मिक्सरमध्ये आता पेस्ट तयार करूया। चला आता सुरू करूया। आपल्याला राईस तयार करून ठेवायचा आहे। तर राईस मी तयार करत आहे। त्याच्यासाठी मी टाकलेलं आहे 2 चम्मच तेल, 3 चम्मच तेल टाकते 1 किलो असल्यामुळे। आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते। तूप टाकलं की थोडंसं सॉफ्ट होऊन जाते तांदूळ, त्याच्यासाठी मी तूप टाकते त्यात 1च छोटा चम्मच आहे बघा। आणि त्याच्यानंतर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकते आहे 2 तेजपात आणि 3 हे कलमी मिरे टाकते। 5-7-8 मिरे आहेत। 4 लवंग आहेत। 3 छोटी विलायची आहे। त्याच्यामध्ये हे थोडंसं म्हणजे 1 आणि हे थोडंसं
कर्णफुलं आहे आणि 2 मोठी विलायची आहे. आता मी इतकं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि जिरं टाकायचं राहिलेलं आहे. जिरं टाकूया त्याच्यात थोडंसं. अर्धा चम्मच जिरं टाकते त्याच्यामध्ये. अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे आणि आता मी तांदूळ सोडत आहे त्याच्यात. बघा, तांदूळ मी अर्धा तास भिजवून ठेवलेला होता आणि पाणी आत्ताच काढलं जस्ट इडली टाकायच्या आधी. अर्धा तास भिजवलेला होता तांदूळ अर्धा तास भिजत टाकलेला होता. आता ते थोडे मिक्स करून थोडा वेळ याला 1 ते 2 मिनटं थोडेसे तांदूळ तेलामध्ये होऊ देते आणि त्याच्यानंतर मग मी हे गरम केलेलं पाणी आहे साईडला ते थोडं सोडते. याच्यातही जास्त प्रमाण सोडायचं नाही आहे कारण बासमती तांदूळ असल्यामुळे प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे. आता थोडे 2 मिनटं तांदूळ मी होऊ देते. बघूया तांदूळ. बघा, तांदूळ 2 मिनटं छान शिजलेले आहेत. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं याच्यात पाणी सोडते. थोडं सोडते. मग आता पाणी सोडलेलं आहे मी. याच्यात आता राहिलेलं आहे नमक. बघा, पाणी थोडंसं सोडलेलं आहे. जेवढं लागते पाणी तेवढं सोडायचं आहे. मी सोडलेलं आहे इतके आणि इतकं सोडलेलं आहे. आता पाणी झाल्यानंतर आता याच्यात टाकते नमक सोडलेलं आहे आणि मग थोडंसं याच्यामध्ये केवडा ऑइल 2 बूंद केवडा ऑइल टाकते. दोन बूंद केवडा ऑइल टाकलेला आहे. आता 1 किलो बिर्याणी असल्यामुळे जास्त काही टाकत नाही. 2 बूंदच टाकलेली आहे. आता याला छान शिजू देते. आता बनवूया. आपली आता मॅरिनेट झालेली आहे चिकन. बघा, तर आता आपण रेसिपी तयार करूया. याची मसाला तयार करूया. फ्रेंड, आता बनवूया हे चला फ्रेंड, आता बघा मॅरिनेट झालेलं आहे चिकन. आता छान मॅरिनेट झालेलं आहे. 1 तास झालेला आहे. चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. आता त्याच्यानंतर आपण बनवूया. तर आता मसाला तयार करूया. आता आपण तेल टाकूया याच्यामध्ये. आता याच्यात मी तेल टाकत आहे. पाच चम्मच तेल टाकलेलं आहे मी. आता याच्यानंतर मी याच्यामध्ये तेजपान टाकते. तेजपान टाकलं की त्याच्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकते डायरेक्ट. बघा, 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे. थोडासा 1 चम्मच आणि थोडासा छोटा असल्यामुळे, कारण मॅरिनेटमध्ये पण अद्रक लसूणचा पेस्ट दिलेला आहे. आता याच्यामध्ये हे छान अद्रक लसूणचा पेस्ट होऊ देते. पेस्ट झालेला आहे 2 मिनटं आणि आता त्याच्यामध्ये मी टाकते आता पेस्ट हा तयार केलेली, जो पेस्ट केलेला होता कांद्याचा तो टाकलेला आहे आता. आणि त्याच्यानंतर हे थोडंसं होऊ देते 2 मिनटं. याला पण 2 मिनिट झालेले आहे. छान मसाला शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया. मी घेतलेला आहे 3 चम्मच तिखट आणि 2 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला. आता हे सगळं मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता याला छान होऊ देते. बघा, आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार नमक, कारण मॅरिनेट केलं आहे त्याच्यामध्ये पण नमक असल्यामुळे मी थोडं कमीच टाकते याच्यामध्ये. तर इतकं नमक टाकलेलं आहे, मिनिमम 1 चम्मच छोट्या चम्मचने. आता छान याला थोडा 2 मिनटं होऊ देते.
बघा तर आता 2 मिनटं झालेले आहेत. आता मी 2 मिनटं झालं बघा, तेल छान सुटलेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे याला. आता याच्यानंतर मी हे मॅरिनेट झालेलं चिकन याच्यामध्ये टाकते. बघा तर आणि मॅरिनेट झालेलं चिकन मी याच्यामध्ये आता सोडलेलं आहे बघा. आणि याला थोडं परतवून घेते आणि झाकून ठेवून देते. आता ते शिजेल. मग थोड्या वेळाने मी याच्यामध्ये थोडं पाणी सोडेल, कारण पाणी लागतेच थोडंसं शिजायसाठी. 2 मिनटं झालेले आहे आणि छान मसाला याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. तर याच्यानंतर जे पाणी उरते हे दह्याचं ते पण टाकून देते आणि थोडंसं पाणी सोडते, म्हणजे याच्यात मिनिमम, कारण चिकन असल्यामुळे याला पाणी जास्त लागत नाही. अर्धा गिलास मिनिमम पाणी कमीच सोडायचं, अर्धा गिलास सोडून घ्यायचं म्हणजे शिजून जाते ते. बस अर्धा गिलास पाणी सोडलं आणि आता शिजायसाठी सोडून देते. आता मस्त झालेलं आहे चिकन. तर आता ग्रेव्ही बघूया आपली. मस्त झाली. मस्त तेल पण सुटलेलं आहे छान आणि छान झालेली आहे बघा. त्याच्यामध्ये टाकूया सांबार. बघा सांबार टाकलेला आहे मी. आता छान हे होत आहे. झालं. आता मी गॅस बंद करते आणि मग हे लेहर ठेवायसाठी आता तयारी करते. तर आता आपण लेहर टाकूया. आता मी त्याच्यामध्ये खाली चिकन आणि थोडीशी ग्रेव्ही टाकते. गॅस कमी आहे, धीमी आचवर आहे आणि थोडंसं हे टाकून देते याच्यामध्ये. चिकन खाली 2च लेहर ठेवते आणि व्यवस्थित छान बघा तर 2 लेहर ठेवते. टाकलेलं आहे. आता तिथे मी थोडा राईस टाकते. राईस किती मोकळा मोकळा झालेला आहे आणि पूर्ण शिजलेला आहे तांदूळ. आणि 2 लेहर टाकते. आता इथे पुन्हा चिकन टाकते. पुन्हा चिकन टाकते त्याच्यामध्ये बघा. आता त्याच्यामध्ये चिकन टाकते. चिकन टाकून पुन्हा एक लेहर देते त्याला आणि मग त्याच्यामध्ये कलर वगैरे छान आलेला पाहिजे म्हणून कलर टाकते त्याच्यामध्ये. बघा आता असं टाकलेलं आहे. याच्यामध्ये मी तांदूळ टाकते छान. बघा तांदूळ टाकते आणि तांदळानंतर मग याच्यावर मी कलर देते. आता याच्यामध्ये थोडेसे कांदे टाकते. कलर देते अगोदर आणि मग कांदे टाकते. हे बघा, एक पहिला ग्रीन देते. लेफ्टी असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होते मला राईट हँडला. आणि याच्यामध्ये कलर टाकलेला आहे. आता आपण बघा तर कलर टाकलेला आहे आणि थोडासा कलर कमी झालेला आहे. याच्यामध्ये कमी केलेला होता. आता याच्यामध्ये थोडं ॲडजस्ट करते मी बघा तर. आणि ग्रीन पण कमी झालेला होता, तर आता थोडा बनवलेला आहे मी. आता तो पण सोडते थोडा थोडा. आणि मग याच्यामध्ये थोडंसं सांबार वगैरे टाकून कांदे वगैरे थोडेसे फ्राय केलेले आहेत मी कांदे. आणि त्याच्यावर बघा फ्राय केलेले कांदे आहे. आणि आता मी बिर्याणीमध्ये सोडत आहे थोडे थोडे. आता याच्यामध्ये मग सांबार टाकते आणि पेपरनी रॅप करून त्याला सोडून देते 5 मिनिटासाठी.
5 मिनिट झाले की आपली बिर्याणी बघा, तर सांबार टाकलेला आहे मी आणि सोडून देते आता. बघा तर आता सांबार टाकलेला आहे. आता मी पेपरने थोडं रॅप करते याला. आणि 5 मिनिटासाठी सोडून देते. थोडंसं याच्यावरती थोडं झाकून ठेवते, म्हणजे थोडीशी इकडे तिकडे हवा नाही गेली पाहिजे. आणि बनली आपली रेसिपी. सबस्क्राईब करा. बिर्याणी आपली रेडी आहे. आता बघूया. वाव, बघा किती सुंदर बिर्याणी दिसत आहे. आता हिला एक साईडने पण बघा किती सुंदर आहे. वाव, मोकळी मोकळी झाली छान. आता हिला सर्व करूया. रेडी झालेला आहे आपली प्लेट आता चिकन बिर्याणीची. बघा रेडी झालेली आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. थँक्यू.